वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे गावाकडे माझा डे 4 या 5 असेल, आय डोंट नो. पण हां, तर काल होती पूजा आणि आज आहे गोंधळ. सो गोंधळ असल्यामुळे आमचा आज आहे उपवास. सो आम्ही उपवास करणार आहे. आय डोंट नो मी कसं करणार आहे, बट करायला लागेल, करणार आहे. सो या तर बघूया आता की कसं कसं होतं. आणि यार प्लीज यार, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा यार. मला 1K सबस्क्रायबर पाहिजेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती, लवकर पाहिजेत. सो लवकर सबस्क्राईब करा. आणि सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझे प्रिव्हियस व्लॉग नसेल बघितले तर पटकन जा आणि माझे ब्लॉग, बट हा व्लॉग कंटिन्यू बघा, त्याच्यानंतर ते वाले व्लॉग. सो आता तर मी आंघोळ केलेली आहे. आता मला बस रेडी व्हायचं आहे. सो भेटूयात रेडी होऊन. लेट सी की काय काय होतं आहे, मी तुम्हाला शेअर करते. बाय. ये इकडे ये. काय काय अरे सेम, एक्झॅक्ट सेम आहे हा, तर फक्त थोडाफार डिफरन्स आहे. सो आम्ही जस्ट रेडी झालो आणि आता चाललो आहे खाली बिकॉज नाश्ता करायचा आहे. आणि आज उपवास आहे म्हणून बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी. आणि आमच्याकडे 2 बँडवाले पण आलेत. पर्पल 2 बँडवाजेवाले. सो आता जस्ट आम्ही आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झालो आणि आता चाललो आहे आम्ही खाली बिकॉज नाश्ता करायचा आहे. आणि आज उपवास असल्यामुळे आम्ही खाणार आहोत साबुदाण्याची खिचडी. सो बघू आता अजून काय काय होतं आहे. आई कातुलच्या कुलस्वामी बहिणी भवानी खंडराया जोगेश्री वरदानी माते गाव देवी गाव पांढरा आई मार्के देवा राजेंद्र खातू यांचा मुलगा अक्षय याच्या लग्नाचा गोंधळ. आणि गोंधळाला सुरुवात करण्या अगोदर तुला गाणं गातो ते मान्य करून घे. खातू भावकीकडनं काय चलचूक झाली असेल ती मान्य करून घे. जाते तिकडे शेराला 1.25 शेर दे, पैशाला 4 पैसे दे. मुलं गुरा डोळा माणसाला सर्वांना सुख पदी दे. हार 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 महादेव.
टायगर बांधायला कारागीर आणले कुशल. रिचाचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये सासरांनी माहेर अक्षरावाने दिला मला स्वभावाचा आहे. आणि संभाळावा देवीचा हा तर गोंधळ झालेला आहे आणि खूप मस्त आणि खूप छान, म्हणजे खूप जास्त छान वाटलं आणि खूप असं मनातून छान वाटलं. बाकी तुम्ही बघितलं असेल आणि असा काहीसा असतो आमच्याकडे गोंधळ. आता तुमच्याकडे कसा असतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुमच्याकडे कसा तुम्ही गोंधळ करता. आणि आता आहे जेवण, बिकॉज नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे आणि आता जेवायचं आहे. आणि मला एवढी जास्त भूक लागली की मी उपाशी नाही राहू शकत. मला खूप जास्त भूक लागली कारण की मी सकाळी नाश्ता केला होता, बट साबुदाची खिचडी खाल्ली होती, ती पण थोडीशीच खाल्ली होती. सो आता मला खूप जास्त भूक लागली आणि आमचा असा प्लॅन आहे की जेवून निघायचं आहे. सो बघूयात कसं काय काय होतं आहे. जसं होईल तसं मी तुम्हाला सांगेल. आता पहिले सगळ्यात आधी जेवूया पाहिजे. सो गाईज मी घरी आलेली आहे आणि आय नो की तुम्ही सगळे विचार करत असाल की ही तर मगाशी लास्ट ट्रिपमध्ये मी गावाला होती आणि मी अचानक घरी आले. सो येताना मी बिलकुल पण ब्लॉग केला नाही बिकॉज यायला खूप जास्त लेट झाला होता, खूप रात्र झाली होती आणि मी खूप जास्त दमलेली होती. सो आणि मी घरी आली तेव्हा पण लाईक 12:30 वाजले होते. तर मी बिलकुल ब्लॉग शूट नाही केला. मी बसमधून येताना पण मी झोपून आले बिकॉज खूप जास्त थकलो होतो, कारण का एवढे दिवस कंटिन्युअसली लेट झोपणं, लवकर उठणं, म्हणजे झोपच होत नव्हती. सो मी खूप जास्त थकली होती. आय नो की माझे हेवाले ब्लॉग्स तितकेसे परफेक्ट नसतील किंवा प्रॉपर नसतील, बट आय नो की तुम्ही समजून घ्याल. सो या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.